चला सगळ्यांना गुड आफ्टरनून. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का मला एकदा सांगा. आपण सुरुवात करूया. सांगून देतो आजच्या लेक्चरमध्ये करंट अफेअर्स बद्दल पण बोलूया, टेन्शन घेऊ नका. प्रीती, करंट अफेअर्स बद्दल पण बोलूया, ते पण डाऊट तुमचे काय असतील ते विचारा, ते पण आपण घेऊया. यस, ऑल क्लिअर आहे. ठीक आहे, सुरुवात करायची का? चला, गुड आफ्टरनून. बघा, ओरिएंटेशन त्या सब्जेक्टचं पूर्ण देऊन अजिबात बोर नाही करणार आहे. आपल्याला टू द पॉइंट एक्झामला काय येतं, कसं करायचं, ठीक आहे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम मार्क आले पाहिजे. बरे सगळं कशावरून ठरतं, तर तुमचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस, ह्या दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टींची चर्चा करूया. बाकी त्याच्यामध्ये असं दुसरं काही विशेष असं सांगण्यासारखं नाहीये. अभिषेक, करंट अफेअर्स तर आपण इथे घेणार आहोत, पण जर तुम्हाला खूप सविस्तर डिटेलमध्ये करायचं असेल, मग करंट अफेअरचे सेपरेट टेस्ट तुम्हाला पाहिजे असतील, त्याच्यावरचे क्वेश्चन पाहिजे असतील, तर मग तुम्ही सेपरेट घ्या. तुम्हाला जर ऍडिशनल काही गोष्टी हव्या असतील तर ठीक आहे, हा तरच गरजेचं आहे. पण ठीक आहे, आता काही तुमचे डाऊट्स आहेत ना, तर ते डाऊट्स आपण डिस्कस करू. मी सुरुवातीला तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अनालिसिस सांगतो. अनालिसिस सांगितल्यानंतर आपण एक अप्रोच बघूया इकॉनॉमिक्सचा, आणि त्याच्यानंतर मग तुमचे डाऊट्स मी सगळे क्लिअर करेल. मग चर्चा करू आपण सगळ्या इकॉनॉमिक्सची पण, प्रिलियमची आणि एकूणच राज्यसेवेची. आता आजचं इकॉनॉमिक्स ओरिएंटेशनचं लेक्चर आहे, तर त्याच्याबद्दल थोडक्यात चर्चा करूया. आता तुमच्या पाठीमागे किंवा मी आपल्या ग्रुपला एक इकॉनॉमिक्सची पीडीएफ शेअर केली आहे. तुम्ही जर जाऊन टेलिग्रामला बघितलं, ठीक आहे, तर तुम्हाला तिथे एक पीडीएफ दिसेल जी मागच्या 10 वर्षांमध्ये अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स या विषयाच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आले, त्या प्रश्नाचं डिटेल असं विश्लेषण करून दिलंय. कोणत्या घटकावर प्रश्न येतो, किती वेळा आलाय, मग कोणता घटक हाय स्कोरिंग आहे, कोणता मीडियम स्कोरिंग आहे, कोणता लो स्कोरिंग आहे, याची चर्चा करूया. याच्यावरून आपल्याला रिव्हिजन करताना फायदा होतो. मी असं म्हणणार नाही पहिल्या दिवसापासून, पण मग जेव्हा शेवटचे 1-2 महिने राहिलेले असतात, तर त्या कोणत्या घटकावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला तिथे दिसतं. यस, हा मी शेअर करायला सांगतो. केतकी तुमच्या ग्रुपला शेअर होईल बघा सगळीकडेच. हा, मी लेक्चर झालं की लगेच शेअर करायला सांगतो. ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करायला सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता जर बघितलं तर एक साधारणतः मागच्या 10 वर्षाचं विश्लेषण आहे. जर का तुम्ही बघितलं एकंदरीत त्या ठिकाणी, जर का पूर्वपरीक्षेचा अभ्यास केला, एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात येते. ती कोणती, ते आपण थोडं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो. बघा, ठीक आहे, आता जर समजा पूर्वपरीक्षेचा आपण अभ्यास केला, ठीक आहे, याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, डाऊट विचारू नका, फक्त लगेच तुमचे सगळे डाऊट मी घेतो. यस, मी तुम्हाला देतो, पीडीएफ पण शेअर होईल, काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त मी जे काही गोष्टी सांगतोय ना, त्या फक्त समजून घ्या. ठीक आहे, लिहिल्या नाही तरी चालतील, कारण तुम्हाला ते शेअर होईल, त्याच्यामध्ये त्याचा काही लोड घेऊ नका. फक्त गोष्टी अंडरस्टँड करा. या मी लेक्चरमध्ये तर शिकवणारच आहे. इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर पेपरला आपल्याला एकूण प्रश्न आहेत 15. लक्षात घ्या, 15 प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. प्रत्येकी 2 गुण एका प्रश्नाला आहे. 30 गुणांसाठी हा आपला सब्जेक्ट आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण 7च्या 7 विषय राज्यसेवेचे जर काढले, त्याच्यामध्ये मुलांना सायन्स नंतर अवघड वाटणारा सब्जेक्ट कुठला असेल तर हा इकॉनॉमिक्स आहे. पण मग गमतीचा भाग हा आहे, याचा सिलेबस, जेवढी मोठी पुस्तक आहेत
तेवढा पेपरला नाही. आणि तेच दाखवायचा आणि सांगायचा प्रयत्न मी या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये करणार आहे. ठीक आहे. नेहमी सांगत असतो की आपल्याला डिमांड ऑफ एक्झाम, ठीक आहे, कशानुसार अभ्यास करायचा आहे? डिमांड ऑफ एक्झाम म्हणजे काय रे? एक्झामला किंवा परीक्षेला काय येतंय, ठीक आहे, एक्झामला काय येतंय याच्यावरती फोकस करायचा. तुम्हाला काय येतंय काही फरक पडत नाही, पुस्तकांमध्ये काय दिलंय काही फरक पडत नाही, पेपरमध्ये कशावर प्रश्न येतोय, पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतोय, पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न चुकवला जातोय, आपण कुठे चुका करतोय, आयोग कुठे चुकवायचा प्रयत्न करतोय, कुठे सिली मिस्टेक होत आहेत, कुठे कन्फ्युजन होत आहे, कुठे 50-50% येऊन त्या ठिकाणी आपण अडकतोय, या गोष्टी आपल्याला फक्त समजून घ्यायच्या. आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये अजिबात पीएचडी करायची नाही. आपल्याला 15 पैकी टार्गेट आहे 12 ते 13 मार्क, 12 ते 13 क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजेत. इकॉनॉमिक्स मध्ये मी अजिबात त्याची असं म्हणत नाही की 15 पैकी 15 आले पाहिजेत, का मी स्वतः पेपरला बसलो तर मला 15 पैकी 15 येणार नाहीत. त्याच्यामुळे तो अनावश्यक अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. प्रॅक्टिकल आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे आणि या 15 पैकी 12 ते 13 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पेपरमध्ये सुटले पाहिजेत, या हिशोबाने अप्रोच ठेवायचा. आता जो मी मुद्दा तुम्हाला सांगितला की डिमांड ऑफ एक्झाम समजून घ्या, बरोबर आहे, परीक्षेला काय येत आहे हे समजून घ्या. हे सोर्स काय रे? मग हे कसं कळेल तुम्हाला? ठीक आहे, सोर्स काय आहेत? सोर्स काय? एक महत्वाचा भाग अभ्यासक्रम आणि दुसरा मागील वर्षीचे प्रश्न म्हणजे पीवायक्यू. ह्या दोघांना पण मी काय म्हणतो? या दोघांना मी म्हणतो आपल्या एक्झाम साठीचे अंतिम गुरु. ठीक आहे. आता याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करूनच शिकवणार जे काय आहे ते या दोन गोष्टींमधूनच शिकवणार. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहावा. मी पण माझ्यासाठी पण शिकवतानाचे अंतिम गुरु कोण आहे तर हे अभ्यासक्रम आणि पीवायक्यू. सिलेबसला काय दिलंय आणि पीवायक्यू मध्ये काय आलंय. आता याच्यात एक मुद्दा लक्षात घ्या, जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुम्हाला पेपरला काय येतं, ठीक आहे, कशावर प्रश्न विचारला जाणार आहे, ठीक आहे, कशावर प्रश्न विचारला जाणार आहे याचं उत्तर आपल्याला अभ्यासक्रम देतो. आणि पीवायक्यू त्या ठिकाणी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतो तर कसे प्रश्न विचारले जाणार आहे. लक्षात घ्या, हे दोन मुद्दे समजून घ्या. मॅक्झिमम मुलं चूक काय करतात, इवन मी अभ्यास करताना चूक काय केली, आपण या गोष्टीवर फोकस केला, याच्यासाठी वेगवेगळे, ठीक आहे, त्या ठिकाणी सोर्सेस वापरले, म्हणजे पुस्तकं वापरली आणि फक्त काय येत आहे, कशावर प्रश्न येतो एवढंच बघितलं. पण मग आपण चूक नेमकी ही करतो की कसा प्रश्न येतोय, मग त्याच्या पुढचे प्रश्न निर्माण होतात. प्रश्न कसा येतो, मग तिथे आपण कुठे चुकतो आहे, कुठे चुकवतं, मग कुठे लक्ष द्यायचंय, कुठे कन्फ्युजन होणार आहे, कुठे 50-50% चुकणार आहे, जे काही आहे ते पुढे. आपल्याला अजिबात या गोष्टीला दुर्लक्ष करायचं नाही. आयोगाने हे ऑलरेडी तिथे आपल्या वेबसाईट वरती सगळे मागील वर्षाचे प्रश्न टाकले. मुळातच पूर्व परीक्षा आपली मल्टिपल चॉईस क्वेश्चनची बहुपर्यायी अशी आहे. 4 पर्याय आहेत आणि 4 पर्यायाचा बरोबर पर्याय तुम्हाला लिहायचा. त्या एक्झामचे काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत आणि या मर्यादा आपल्याला इथे प्रश्न सोडवल्यानंतर मागच्या वर्षीचे त्याच्यातून कळणार आहेत. त्याचाच फायदा करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील याचा प्रयत्न करायचा. आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच करणार आहोत. सेम स्ट्रॅटर्जी तुम्ही इतर विषय जे आहेत त्याला सुद्धा लावू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. बरं, वेगळं काही रॉकेट सायन्स किंवा आकाशातून पडलेलं नॉलेज वगैरे असं काही आहे का? अजिबात नाही. मला काहीतरी त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती आहे वगैरे असं काही का? अजिबात नाही. मागच्या 8-10 वर्षांमध्ये झालेल्या प्रश्नांचं, ठीक आहे, जेवढे मी पेपर दिले, जेवढा मी अभ्यास केला, जेवढे प्रश्न मी सोडवले त्या भागावरती केलेलं एक विश्लेषण आहे. एवढंच फक्त तो मुद्दा. तुम्हाला फक्त ते रेडीमेड दिलं जाते, तुम्ही केलं तरी पण चालेल, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. फक्त एवढा प्रॉब्लेम येतो की तुम्ही सुरुवात करताय अभ्यासाची आणि तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती नाहीये अभ्यासक्रम काय आहे, कोणते धडे आहेत, कोणते चॅप्टर आहेत, कोणते टॉपिक आहेत, कोणते सब टॉपिक आहेत, कोणते मायक्रो पॉइंट्स आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीयेत, म्हणून तुम्हाला ते विश्लेषण करणं थोडं अवघड जाते. या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होणार आहे की इकॉनॉमिक्स मध्ये नेमकं कोणत्या घटकावर
मला कॉन्सन्ट्रेट करायचं किंवा मी पण शिकवताना कोणत्या घटकावर त्या ठिकाणी भर देणार आहे आणि का देणार आहे त्याचं उत्तर हे आपण या लेक्चरच्या शेवटी त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामुळं सरते शेवटी आपल्याला हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक अभ्यासक्रम आणि दुसरा PYQ. या दोघांची सांगड घालूनच मी शिकवणार. ठीक आहे, पेपरला कसं येतं काय येतं, ठीक आहे, कुठे आपण चुकतो याच गोष्टीची चर्चा आपण आपल्या लेक्चरमध्ये इथून पुढे इकॉनॉमिक्सच्या करणार आहोत. आता तुमच्या पुढे माझ्या पाठीमागे स्क्रीनवर असलेला हा मागच्या 10 वर्षाचा चार्ट आहे. इकॉनॉमिक्स या सब्जेक्टची आपण त्या ठिकाणी चर्चा करतोय. जर समजा इकॉनॉमिक्सचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स 2 पार्ट मध्ये डिवाइड करतायत. कोणते 2 पार्ट? एक ठीक आहे जनरल अर्थशास्त्र किंवा जनरल इकॉनॉमिक्स आणि दुसरा विकास अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंट. आता ट्रेंड अजिबात पाठ करू नका, अजिबात लिहून घेऊ नका. हे सगळं मी शिकवताना लक्षात घेणार आहे. फक्त तुम्हाला मला हा कॉन्फिडन्स द्यायचा आहे की जे मी घेतोय, मी जे शिकवतोय हे एक्झाम ओरिएंटेड आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. 100% तुम्हाला 15 पैकी 12-13 प्रश्न बरोबर येणार आहे. त्यामुळे पेपरला काय येतं याच हिशोबाने शिकवायचं काम आहे आणि हे सगळं सांगायचं काम पण तेच आहे. ठीक आहे, जर बघितलं तर 2 पार्ट आहेत. 16 पासून ते साधारणतः 24-25 पर्यंत जर विश्लेषण केलं तर जनरल इकॉनॉमिक्स आणि डेव्हलपमेंट जर दोघांचं पण वेटेज बघितलं तर त्याच्यामध्ये मागच्या 2-4 वर्षाचा विचार करूया, एक 8-9 प्रश्न हे इकॉनॉमिक्स वर येतात आणि डेव्हलपमेंट वरती एक 5 ते 6 प्रश्न पेपरला त्या ठिकाणी दिसतात. एक असं डिस्ट्रीब्युशन. आता मार्केटमध्ये ह्याच्यासाठी कोणती पुस्तकं वाचली जात आहेत, कोण वाचतंय, कोण कोणतं सजेस्ट करते वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत, नो डाऊट. ठीक आहे, आपण कुठून करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. त्याचा नोट्स तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आता महत्वाचा मुद्दा हे समजलं पाहिजे की 2 पार्ट आहेत इकॉनॉमिक्सचे. एक इकॉनॉमिक्स आहे जनरल जो मॅक्झिमम स्टॅटिक पार्ट आणि दुसरा डेव्हलपमेंटचा पार्ट विकास अर्थशास्त्राचा भाग. त्याच्यावर पेपरला प्रश्न आपल्याला दिसतात. किती प्रश्न येतात हा पण मुद्दा जर तुम्ही बघितला, एमपीएससी त्या बाबतीत प्रेडिक्टेबल काय, तर तुम्ही जर बघितलं तर मागच्या 10 वर्षांमध्ये सातत्याने प्रत्येक पूर्व परीक्षेला 15 प्रश्न आलेले आहेत. 15 प्रश्न. आणि मग त्याच्यामुळे त्याचं वेटेज एक कॉन्स्टंट आहे. बाकीच्या विषयांसारखं पॉलिटी 15 क्वेश्चन्स, इकॉनॉमिक्स 15 क्वेश्चन, करंट अफेअर्स 15, हिस्ट्री 15, जॉग्राफी 15, करंट अफेअर्स 15 आणि सायन्स 20 क्वेश्चन आणि एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन, असा तो आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे. आता ते पूर्ण 100 क्वेश्चन मध्ये इकॉनॉमिक्सचे प्रश्न कुठे येतात हे सुद्धा आयोगाने जवळजवळ निश्चित केलंय. कोणत्या क्रमाने पेपर येतो हे सुद्धा निश्चित केलंय. पूर्वी तसं नव्हतं. मागच्या 2-3 वर्षांमध्ये आयोगाने सुद्धा क्लिअर केलेलं दिसतं. एवढं बारकाईने त्या ठिकाणी आपल्याला PYQचा अभ्यास करायचा आहे. आता त्याच्या पुढे एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची होती की 15 क्वेश्चन्स तुमचे पेपरला आलेले. हा एक चार्ट आहे, मी आता अजिबात वाचून नाही दाखवणार आहे, फक्त हा केलेला अभ्यास आहे आणि त्या अभ्यासावरून काय अंदाज बांधता येतात एवढं फक्त तुम्हाला मला दाखवायचं. हे शेअर होईल, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे. इथं जर तुम्ही आले तर टॉपिकचं नाव दिलंय, इयर दिले आणि इयर दिल्यानंतर त्या टॉपिकवर आलेल्या एकूण प्रश्नांची संख्या दिली. आणि बऱ्याचदा महेश सरांच्या लेक्चरमध्ये किंवा कोणत्याही स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमध्ये तुम्ही हे ऐकलं असेल की हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग, अशा पद्धतीची चर्चा केलं पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम. ते कुठून कळतं कोणता हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, तो इथून मागच्या वर्षीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस मधून कळतं. मग याच्यातलं ऑब्झर्वेशन काय, एक सरते शेवटी ह्याचं कन्क्लुजन काढून दिलंय, मी ऑलरेडी काढून दिलंय. कोणते हाय स्कोरिंग आहे, कोणते मीडियम स्कोरिंग आहेत वगैरे सगळं. ठीक आहे, त्याच्यामधल्या पण मायक्रोबिट्स लिहून दिल्या. जर का इंडेक्स विचारला जातोय तर इंडेक्स मधल्या कोणत्या इंडेक्सवर प्रश्न आले ते सुद्धा लिहून दिलंय. टेन्शन घेऊ नका, ते माझ्याकडे सोड. ठीक आहे, मग ते शिकवायचं काम माझं आहे. जर तुम्ही इथे मोजलं तर एक गोष्ट इथं लक्षात येईल बघा, दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यावर मागच्या 10 वर्षातले 12 प्रश्न. म्हणजे मला सरासरी प्रत्येक पेपरला दारिद्र्याचा 1 किंवा 2 प्रश्न 100% दिसलेले. मग जर मला दरवर्षी तिथे पेपरला प्रश्न आहे तर मग माझा तो हाय स्कोरिंग टॉपिक मध्ये जातो. ठीक आहे, जर समजा 6-7 प्रश्न मला येत आहेत तर माझा मीडियम स्कोरिंग मध्ये, आणि जर मला 2-3 प्रश्न त्याच्या मागच्या 10 वर्षात आले तर तो लो स्कोरिंग मध्ये.
एखाद दुसरा चुकून माकून प्रश्न या पद्धतीने आपल्याला इथे डिस्ट्रीब्युशन करता येतं, विभागणी करता येते. मग हे टॉपिकची नावं दिले. ठीक आहे. टायटल आहेत राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, विकासाचा निर्देशांक, चलनवाढ, भांडवल बाजार, सार्वजनिक वित्त, कर रचना, उद्योगधंदे, शेती म्हणजे कृषी, एलपीजी, पंचवार्षिक योजना आणि आउट ऑफ बॉक्स आलेले प्रश्न. बरोबर. जर मी इथे आलो तर मला एक दिसलं की दारिद्र्य आणि बेरोजगारी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. बघा 13 प्रश्न आणि 12 प्रश्न सगळ्यात जास्त मार्कांना विचारले. त्याच्यानंतर जर मी आलो तिकडे 6 प्रश्न मला त्या ठिकाणी एक एलपीजी म्हणजेच आर्थिक सुधारणा या चॅप्टर वरती आलेल्या दिसतात. बरोबर. एलपीजी वरती 1991 आर्थिक सुधारणा आणि त्याच्यानंतर विकासाचे निर्देशांक ज्याला आपण इंडेक्स म्हणून ओळखतो, या इंडेक्सवर मला 6 प्रश्न आलेले दिसतात. मग इकॉनॉमिक्स, जनरल इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात जास्त फोकस माझा या दारिद्र्य, बेरोजगारी, निर्देशांक, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण किंवा आर्थिक सुधारणा आणि पंचवार्षिक योजना या घटकावर असणं अपेक्षित आहे. याच्यातून मला काय कळलं, या 4-5 टॉपिकवर सातत्याने पेपरला प्रश्न आलेले आहेत. मग माझी प्रायोरिटी या टॉपिकला सुरुवातीला असणार आहे. हा झाला पहिला भाग इकॉनॉमिक्सचा, त्या ठिकाणी त्या अनुषंगाने आलेले प्रश्न. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर जो मी तुम्हाला म्हटलं डेव्हलपमेंटचा पार्ट, दुसरा पार्ट आहे जो डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये पेपरला प्रश्न दिसतात. बरोबर. जर डेव्हलपमेंट मध्ये आपण बघितलं तर मागच्या 8-10 वर्षांमध्ये त्या ठिकाणी प्रश्न कुठे आहेत बघा. लोकसंख्या, लोकसंख्येवरती इथे मला 13 प्रश्न. आता लोकसंख्या चॅप्टर असा आहे ना, मागच्या 2025चा जर पेपर काढला तर तब्बल 6 प्रश्न एकट्या लोकसंख्येवर आहेत. मग ते 2 पार्ट, जिओग्राफी आणि प्लस इकॉनॉमिक्स, या दोन्हीकडे सुद्धा मिळून एकूण 6 प्रश्न पूर्व परीक्षेत. मिनिमम 3 तर कसे पण येतातच. मग माझ्यासाठी सगळ्यात हाय स्कोरिंग टॉपिक ठरला हा लोकसंख्या. शिकवताना पण माझी प्रायोरिटी लोकसंख्येवर जास्त आणि सविस्तर असणार आहे. 4 ते 5 लेक्चर आपले लोकसंख्येवरच होणार आहेत. कारण का त्या सगळ्या लेक्चरमध्ये 3 ते 4 प्रश्नांची उत्तर तुम्हाला गॅरंटेड सोडवता येणार आहे. जेवढं सांगतोय तेवढं नक्की करायचं. आउट ऑफ बॉक्स प्रश्न आला, संपूर्ण महाराष्ट्राला आउट ऑफ बॉक्स आहे. जेवढं शिकवतोय तेवढं केलं तर तुम्हाला प्रश्न सुटला पाहिजे, हे लक्षात घ्या. या पद्धतीने थोडस त्या ठिकाणी आपलं लेक्चर असणार आहे. आपण त्याच्यानुसार जाणार आहोत. मग महिला सशक्तीकरण असेल किंवा इकडे शहरी विकासाच्या योजना असतील किंवा सामाजिक क्षेत्र सुधारणा असतील, अशा काही टॉपिक वरती तिथे पेपरला प्रश्न दिसतात. आणि शेवटी जे मी म्हटलं की सामाजिक सुधारणा, त्याच्या योजना, त्याचे 16 प्रश्न, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तो पण आपला चॅप्टर आपण इथे घेणार आहोत. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास या दोघांचा फरक असेल, तो पार्ट आपण इथे कव्हर करणार आहे. म्हणजे मला दोन्हीकडे अर्थशास्त्र आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही पार्ट मध्ये जर मी बघितलं तर दारिद्र्य, बेरोजगारी, पंचवार्षिक योजना, लोकसंख्या आणि शाश्वत विकास हे चॅप्टर सगळ्यात क्रुशल दिसले. जे माझे 15 पैकी जवळजवळ 5 ते 6 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करतात. मिनिमम म्हणतोय, मिनिमम, मॅक्झिमम 8-9 कडे जात. मी जर एवढे 4 टॉपिक करतोय ना तर 8 ते 9 पर्यंत प्रश्न तुमचे इकॉनॉमिक्सचे सुटायला पाहिजे. बरं, मी हे कोणत्या कॉन्फिडन्स मध्ये म्हणतोय तर त्याचा पुरावा म्हणून पुढे हे जोडलेलं विश्लेषण जे मी तुम्हाला त्या ठिकाणी इयर वाईज करून दिलंय. तुम्हाला इयर वाईज इथे बघा, टॉपिक वाईज मग मी खाली काढून दिलेला 2016ला त्या ठिकाणी कोणत्या टॉपिकवर प्रश्न आला, ठीक आहे, त्याचा क्वेश्चन नंबर पण दिलाय आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय प्रश्न होता. फॉर एक्झाम्पल इथं मी काय म्हणलं, शाश्वत विकासावर प्रश्न आहे, शाश्वत विकासावर प्रश्न आहे सगळ्यात जास्त. मग शाश्वत विकासाचा कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशावर ब्रुटलँडचं कमिशन, त्याचा जो रिपोर्ट आहे 1987चा, अवर कॉमन फ्युचर, त्याच्यावर प्रश्न तेच विचारला होता. अवर कॉमन फ्युचर, त्या अहवालाचं नाव. खाली जर आलो तर इकडे मी बघा लोकसंख्या आणि लोकसंख्या याच्यावर दशवार्षिक लोकसंख्या बदलामधला प्रश्न आला होता. महाराष्ट्र भारताचा सेक्स रेशो विचारला होता. म्हणजे 2 प्रश्न लोकसंख्येवर, 2 प्रश्न शाश्वत विकासावर. काय म्हटलं होतं, एलपीजी वर प्रश्न आला, इथे एलपीजी वर प्रश्न आहे. काय विचारलं होतं, 91च्या आर्थिक उदाहरणाचे लक्ष्य काय होते. मुद्दा लक्षात घ्या, हा 2016चा पेपर आहे, ए सेट होता. ए सेट मधले हे प्रश्न, ते प्रश्न कोणत्या घटकावर, मायक्रो टॉपिक्स आणि त्याचा घटकाचा मेन टॉपिक कुठला,
हे त्या ठिकाणी तुम्हाला इयर वाईज काढून दिलेलं आहे. 2017चा विचार केला, सेम पंचवार्षिक योजना, दारिद्र्य, आर्थिक सुधारणा, पंचवार्षिक योजना, दारिद्र्य, लोकसंख्या, पंचवार्षिक योजना, लोकसंख्या, समावेशक विकास, शहरी विकासाच्या वित्तीय समावेशाच्या योजना. हा 17च्या पेपरचं विश्लेषण. मग कृषी, ठीक आहे, नंतर वित्तीय समावेशन, परत एकदा शाश्वत विकास. काय दिसलं, त्याच टॉपिकवर मला प्रश्न पेपरला दिसले. म्हणलं ना, इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये एक गोष्ट राज्यसेवा कंबाईन पेक्षा वेगळं, कंबाईनला याच्यापेक्षा जास्त वास्ट आहे. त्या मानाने इकडे जर आम्ही एमपीएससी किंवा युपीएससीचा विचार, युपीएससी अनालिटिकल बेसिसवरती त्या ठिकाणी हाच घटक करंटच्या रिलेटेड आणि इकडे त्या ठिकाणी अनालिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने पेपरला प्रश्न विचार. म्हणून थोडस त्या ठिकाणी आपल्याला जर गोष्टी कन्सेप्च्युअल क्लिअर केल्या तर मला विचारलेल्या प्रश्नावरती अनालिटिकल उत्तर देता येत. मग ती एमपीएससी किंवा युपीएससीची प्रिलिम दोन्ही पण असू द्या, काही फरक पडत नाही, दोन्हीकडे सेम येतं. मग मला फक्त त्या गोष्टी व्यवस्थित करायच्यात, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, एवढं फक्त त्या ठिकाणी डोक्यात ठेवा जे महत्वाचं आहे. आता हे मी तुम्हाला पूर्ण मागच्या 10 वर्षाचं काढून दिलेलं, इयर वाईज दिलेलं आहे. ठीक आहे, इकडे तो प्रश्न कोणत्या घटकावर आहे, इकडे तो टॉपिक कोणता आहे, हा प्रश्न. आता याच्यानंतर तुम्हाला पीडीएफच्या शेवटी जे महत्वाचं मला तुम्हाला सांगायचंय, हे तर तुम्ही वाचाच, हे तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता शेवटी त्याच्या पुढे मी दिलंय डायरेक्ट लिस्ट काढून दिली आहे की कोणत्या घटकावरचे कोणते प्रश्न आपल्याला करायचे. जे मी म्हणलं की आता समजा याच्यातला पार्ट 1चा आहे आपला तो इकॉनॉमिक्स आहे. पार्ट 1 कुठला आहे, इकॉनॉमिक्स. आता ते बाकीच्या इयरचे मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, ते काय आहे फक्त समजून सांगितलं. इकॉनॉमिक्स आपल्याला त्या चॅप्टर मध्ये कोणत्या घटकावर भर द्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता जर विचार केला तर इकॉनॉमिक्स मधला पहिला पार्ट जो आपण म्हणलं की साधारणतः तिथे प्रश्न दिसतात आपल्याला. इथे बघा काय म्हटलंय, पार्ट 1 इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर आहे. राष्ट्रीय उत्पन्नावर रिपीटेड परत कोणत्या घटकावर प्रश्न आहे, ग्रीन नॅशनल इन्कम, जीएनआय समजून घ्यायचंय तो काय आहे, जीएनपी कन्सेप्ट काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कन्सेप्ट काय, एनएनपी कन्सेप्ट काय, संतुलित वृद्धी बॅलन्स ग्रोथ काय असते, त्याचा उद्देश काय, ठीक आहे, आणि त्याचा सिद्धांत काय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर मागच्या 10-12 वर्षाचं अनालिसिस केलं तर या चॅप्टरवरती मला रिपीटेड या 5 घटकांवर प्रश्न आहे. मग माझा फोकस प्रायमरी लेवलला जेव्हा मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय त्यातलं राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर वाचतोय तर मला काळजीपूर्वक या गोष्टी त्या ठिकाणी करायच्यात. बाकीच्या करायच्यात का, हो करायच्यात, नो डाऊट. मी तिथं अजिबात असं म्हणणार नाही, कोणाच तरी कमेंट मला 100% येईल पेपर लेक्चर समजताना की सर एवढंच केलं तर जमतंय का, नाही जमत. आधीच क्लिअर करतो. आजची तारीख आहे 19 जानेवारी, पेपर 31 मेला आहे. हे गोष्टी कधी कामाला येणार आहे, जेव्हा शेवटचा 1 ते 1.5 महिना राहील या काळामध्ये, जेव्हा आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि रिव्हिजन मध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची की मी आता कोणत्या घटकाची रिव्हिजन करू, मग मला तिथे आठवलं पाहिजे हे, हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे, इथं आपल्याला त्या दृष्टिकोनातून जायचं. आता समजा म्हणलं दारिद्र्य, बरोबर, दारिद्र्यामध्ये जर गेलो तर त्याच्यावरती पेपरला जास्त प्रश्न दिसले. अरे पण दारिद्र्याचा चॅप्टर जर काढून बघितला आणि दारिद्र्याचे जर का मायक्रो पॉइंट्स मी बघितले तर त्याच्यामध्ये दारिद्र्यामध्ये कोणत्या, एमपीआय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, मग करंटला जोडून. मग त्याच्यामध्ये पण काय प्रश्न आहे, ठीक आहे, कधी सुरुवात झाली, ठीक आहे, कोण काढतं, त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स काय, म्हणजेच आयाम काय आहेत, किती आहेत, 3 आयाम आहेत. मग त्याचे इंडिकेटर्स काय आहेत, निर्देशक काय आहेत, ठीक आहे, आणि त्याच्याला करंटला जोडून आला मग भारताचा रँक किती. एमपीआय याच्या पलीकडे जात नाही, जे आपण वर्गात शिकतो. मग दारिद्र्यामध्ये मला एमपीआय वर सातत्याने प्रश्न आहे, मला एमपीआय चांगलं करायचंय. नंतर आली तेंडुलकर समिती. आता तेंडुलकर समितीवर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. इकडे खाली जर तुम्ही आले तर समित्या आणि दारिद्र्याच्या संदर्भातल्या जोड्या आल्यात, पण समित्यांमध्ये मी तुम्हाला 2 मेजर कमिट्या दिल्यात ज्यांची आकडेवारी तुम्हाला पेपरला विचारली, ते म्हणजे तेंडुलकर आणि रंगराजन.
तेंडुलकर आणि रंगराजन या 2 समित्यांवर सातत्याने प्रश्न आहेत. मग त्यांचे रेकमेंडेशन काय, दारिद्र्य मोजण्याच्या कोणत्या पद्धती सांगितल्या, कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य सांगितलं, भारतामध्ये किती जास्त राज्य सांगितलं वगैरे, असं XYZ. अजून काय प्रश्न आहे, दारिद्र्य निर्मूलनातील कारणीभूत घटक, दारिद्र्य कशामुळं निर्माण होतं, जे शिकणार आहे आपण. सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य याच्यातला फरक काय, दारिद्र्य घटवण्यासाठीचे उपाय काय. HPI जसा MPI आहे तसा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, MPI च्या आधी HPI काढला जायचा, हा 2010 ला मोजायला चालू केला. HPI 1997 ला चालू केला. कोण काढतं आणि कशा पद्धतीने काढतं. त्याच्या पलीकडे जाऊन समित्या आणि दारिद्र्याच्या जोड्या, हा एक प्रश्न दिसतो. PD ओझा समितीचा एक प्रश्न पेपरला येऊन गेला, एकच, परत नाही आला. ठीक आहे. दारिद्र्य आणि लोकसंख्येचं प्रमाण, मगाशी म्हणलं ना, दारिद्र्य आणि लोकसंख्या प्रमाण म्हणजे कुठल्या राज्यात दारिद्र्य सर्वात जास्त आहे, क्रमवारी. मग ती तेंडुलकरने सांगितलेली असू द्या किंवा रंगराजनने सांगितलेली असू द्या. त्याच्या पलीकडे एकूण दारिद्र्य, पॉवर्टी गॅप, दारिद्र्य तफावत ही संकल्पना पेपरला विचारली, ती इथं लक्षात घ्यायची. आणि मग दारिद्र्य निर्मूलनासाठी UNDP आणि भारत या दोघांनी मिळून राबवलेले उपक्रम, या अनुषंगाने मग दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना. मग आपण जे अनालिसिस वरती बघितलं, दारिद्र्यावर मला 10 ते 12 प्रश्न दिसले, ज्याच्यावर दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न आहेतच. त्याचे पण मायक्रो घटक हे, जे मला दारिद्र्य वाचताना किंवा मी शिकवताना ज्या घटकावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे ते हे. कारण पुस्तकातून मी हा चॅप्टर वाचायला गेलं तर 40-50 पेजेस मला नसत्या दारिद्र्यावर आढळतात. अरे पण त्यात सगळ्या 40-50 पेजेसचा सगळ्याचा सगळा कंटेंट महत्वाचा आहे का? नाही. मला जेवढा पेपरला येतोय तेवढा महत्वाचा आहे. माझी पहिली प्रायोरिटी पेपरला काय येतंय ते मला बघणं गरजेचं आहे. मला वाटतंय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ठीक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा इथे समजून घ्यायचा आहे. हे झालं दारिद्र्याच्या संदर्भात. ठीक आहे. सिमिलरली जर तुम्ही खाली गेले तर बघा, विकास निर्देशांक आपण बघितले ना प्रश्न, विकास निर्देशांकावर प्रश्न. मग निर्देशांक जेव्हा इंडेक्स आपण बघतो बघा, जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे, ह्युमन कॅपिटल इंडेक्स, नंतर त्या ठिकाणी जीवनाच्या प्रतीक गुणवत्तेचा निर्देशांक PQLI, GII, ठीक आहे, MPI, हेच इंडेक्स जे रिपीटेड पेपरला आले, ते इंडेक्स आपण इथे शिकणार आहोत. हेच इंडेक्स त्या ठिकाणी मेजरली आपण बघणार आहे. चलनवाढीवर त्या ठिकाणी 2-3 वर्षात एखाद दुसरा प्रश्न आलाय, पण त्याच्यामध्ये पण कोणता आला, किंमत वाढीची कारण काय. मग मागणी ताणजन्य महागाई आणि खर्च दाबजन्य महागाई, डिमांड पुल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन, 2 प्रकार. मग त्याची कारण की लोकसंख्या वाढल्यावर पण त्या ठिकाणी मागणी वाढते, आणि मागणी वाढली की किंमत वाढते. निर्यात वाढली, पक्क्या मालाची निर्यात वाढली किंवा कच्च्या मालाची निर्यात वाढली तरी सुद्धा वस्तूंच्या किमती वाढतात. लोकांच्या हातातला पैसा वाढला की महागाई होते. मग ते त्याची कारणं असतील किंवा महागाईचे त्या ठिकाणी उपाय असतील. मग हे म्हणलं ना, भाववाढीतील पुरवठ्याची बाजू आणि मागणीची बाजू. ठीक आहे. चलनवाढीचे प्रकार, मग चालणारी चलनवाढ, रांगणारी चलनवाढ, बेसुमार पळणारी, असे प्रकार, किंवा डिमांड पूल आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन, स्पेक्युलेटिव्ह इन्फ्लेशन. स्पेक्युलेटिव्ह जेव्हा लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण होते की भविष्यात एखादी वस्तू तिचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशा वेळेस लोक वस्तू गोळा करून ठेवतात अतिरिक्त. त्याच्यामुळं कृत्रिम पुरवठा त्या ठिकाणी कृत्रिम त्या ठिकाणी काय होतं, तुटवडा निर्माण होतो आणि वस्तू महाग होतात. या पद्धतीने आपल्याला चलनवाढ त्या ठिकाणी बघणं, आणि त्याच्यामधला WPI, होलसेल प्राइस इंडेक्स. मग WPI आणि CPI या दोघांच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लेक्चरमध्ये बघायच्या, ज्याच्यावर आपण भर देणार. भांडवली बाजार, आता काय आलं रे, भांडवली बाजाराचा अख्खा चॅप्टर, तुमच्याकडे जे पुस्तक तुम्ही वापरताय मार्केटमधलं, त्याच्यावर खूप मोठा चॅप्टर आहे. आणि पेपरला प्रश्न काय आलाय, वित्तीय संस्थाची स्थापनेनुसार मांडणी मागच्या 10-12 वर्षात. मग तुम्ही मला सांगा, भांडवली बाजारावर मला किती वेळ घालवायचा? जर मागच्या 10-12 वर्षात एक प्रश्न आहे, तो पण काय, संस्था आणि संस्थेच्या स्थापनेनुसार त्या ठिकाणी क्रम. बरोबर. म्हणजे मला या भांडवली बाजारातून काय करायला लागतं हे लक्षात घ्या.
पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त. काय विचारलंय बघा, इथे कायम प्रश्न जो येतो तो जेंडर बजेट, जेंडर बजेटिंगवर प्रश्न आहे. बाल बजेट मधली एक संकल्पना जो कंबाईनला प्रश्न येऊन गेला. ठीक आहे, तसा जर राज्यसेवा असेल किंवा युपीएससी असेल इथे प्रश्न दिसला. जेंडर बजेटिंग कायम, कारण का गव्हर्नमेंट तिथे जेंडर बजेटिंगच्या संदर्भात तरतूद करते. आपल्या लोकसंख्येमधली जेवढी पुरुषांची संख्या आहे कमी अधिक प्रमाणामध्ये तेवढी स्त्रियांची संख्या. मग जेंडर बजेटिंग संकल्पना काय की जसं तरतूद जनरल केली जाते तशी विशेष तरतूद त्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी केली जाते, कारण तो दुर्लक्षित घटक आहे. मग त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार स्त्रियांसाठी विशेष तरतुदी करतं, स्पेशल प्रोव्हिजन करतं, स्पेशल त्या ठिकाणी फंड्स अलोकेट करतं, योजना चालू करतं. ते म्हणजे तुमचं जेंडर बजेटिंग. त्याच्यावर कायम पेपरला प्रश्न, दोन्ही पण प्रश्न बघा, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प आणि जेंडर बजेट दोन्ही, एक मराठीत दिलं आणि इंग्लिशमध्ये. तोच प्रश्न आहे सार्वजनिक वित्तावर. बरोबर. कर रचनेवर प्रश्न काय, आयकराच्या संदर्भातली लक्षणं, इन्कम टॅक्स बघणार आहे आपण. कर रचनेमध्ये बेसिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर वगैरे हे घटक त्याच्यामध्ये शिकणार आहोत. उद्योगधंद्यांमध्ये प्रश्न काय आला, मस्त मोठा चॅप्टर आहे, पण काय विचारले फक्त सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन, तो सोडून प्रश्न नाही. दुसरा आलाय पंचवार्षिक योजनेच्या रिलेटेड. आठवत असेल तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 3 लोह पोलाद उद्योग चालू झाले आणि त्याच्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेत चालू झाले. आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारला. दुर्गापूर, रूरकेला, ठीक आहे, हे जे वेगवेगळ्या देशांच्या मदतीने चालू केलेले पोलाद प्रकल्प आहेत ते. जमीन सुधारणा अल्टरनेट इयरला प्रश्न आहे, अल्टरनेट, आणि तोच प्रश्न आहे, तोच ठरलेला आहे त्यांचा. बाकी जमीन सुधारणा तुम्ही इतिहासात शिकता, कायम धरा काय असते, रयतवारी काय असते वगैरे वगैरे सगळं. मग ते इतिहासामध्ये जर बघितलं तर फार बुधान चळवळीपासून सगळं. बरोबर. या पद्धतीने पेपरला प्रश्न आपल्याला दिसतात. दुसरा टॉपिक आपण बघितला होता एलपीजी. एलपीजी आर्थिक सुधारणा आपण ज्याला म्हणतो. आर्थिक सुधारणांवर प्रश्न काय आलाय, आर्थिक संकटाची लक्षणं काय होती 91च्या. लॉंग फॉर्म विचारलाय, लॉंग फॉर्म, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. एलपीजीचा लॉंग फॉर्म विचारलाय. एलपीजीच्या वेळेसच्या अर्थमंत्री विचारलायत मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान. प्रश्न कसे आहेत बघा बरं, प्रश्न कसे आहेत बघा, ज्याच्यासाठी तुम्ही अत्यंत वेळ खर्च करता, मोठी मोठी पुस्तकं वाचता. पुढे गॅट करार काय, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, ज्याच्यानंतर गॅट नंतर 48 ला झाला आणि नंतर आला तो, नंतर गॅट्स झाला, म्हणजे गॅट्स, ठीक आहे, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस, नंतर आला WTO 1 जानेवारी 1995. गॅटवर प्रश्न. आर्थिक सुधारणांच्या संबंधितल्या जोड्या आलत्या आणि व्यापक उदारीकरणाचे उपाय कोणते. उदारीकरणामध्ये आपण काय करतो, सरकारचं नियंत्रण कमी करतो, ते म्हणजे उदारीकरण. लिबरलायझेशन त्याला आपण म्हणतो. शिकणार आहे डिटेलमध्ये, एलपीजी मी घेणार आहे, त्याची कारण तात्कालिक काय होती, नंतर लॉंग टर्म मधली काय होती, उपाय तात्कालिक काय होते, लॉंग टर्म मधले काय होते, सगळे शिकणार आहे. लिबरलायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, सगळं, आणि त्याच्या अंतर्गत केलेल्या सुधारणा पण आपण शिकणार आहोत. त्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत राहा. पुढचा प्रश्न आलता सगळ्यात जास्त पंचवार्षिक योजना, त्यात बी स्पेसिफिक 12 पंचवार्षिक योजना सगळ्या शिकणार आहोत. पण तरी पण बघा, सुरुवातीचं नियोजनाचं धोरण म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वचं नियोजन, ते सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी मांडलं तिथून पासून ते पण त्या ठिकाणी नियोजन आयोग स्थापन होईपर्यंतचं स्वातंत्र्यापूर्वीचं धोरण. अवकाश कालावधी म्हणजेच सुट्टीचा कालावधी 66 ते 69, एवढे 3च वर्ष, जिथे इंदिरा गांधींना असं वाटलं की आर्थिक आणि राजकीय परिस्थिती आपली नाही, आपण नवीन योजना चालू करू शकतो. ऑफिशियल डिक्लेअर झालेला सुट्टीचा कालावधी हॉलिडे, प्लान हॉलिडे 1966 टू 1969, तो का. ठीक आहे, इकडे 11वी आणि 12वी योजनेची उद्दिष्ट कायम तोच प्रश्न, 2 योजनांची उद्दिष्ट. एक शब्दाचा फरक आहे दोघांमध्ये फक्त. 51 ते 11 मध्ये जे काही पंचवार्षिक योजना राबवल्या त्याच्यामध्ये वेळेत झालेले बदल आणि नियोजन आयोग आणि नीती आयोग. म्हणजे बघा बरं का, घटक पेपरला कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतोय, तुम्ही जर नीट मागच्या 10-12 वर्षाचा विचार केला, विश्लेषण जर केलं, तर मला तेच टॉपिक पेपरला आणि सोपे, अजिबात काही त्याच्यामध्ये अवघड दिसत नाही.
हा झाला पहिला पार्ट, ज्याच्यामध्ये मला एवढे 5-6 टॉपिक इकॉनॉमिक्स मधले पहिल्या पार्ट मधले करायचे, ज्याच्यावर 8 ते 9 प्रश्न पेपरले. दुसरा पार्ट आहे डेव्हलपमेंट. ठीक आहे, मायक्रो अनालिसिस आहे बरं का. हे एवढंच करायचं, या प्रश्नाचं उत्तर नाही. मी परत एकदा क्लिअर करतो, का आयोगाने जर गुगली टाकला आणि हे सोडून प्रश्न विचारले, मला शिव्या नाही घालायचं. मी हे कशासाठी सांगतोय, जेव्हा मी अभ्यास करेल, रिव्हिजन करेल, त्या रिव्हिजनला मला इथे प्रायोरिटीने त्या ठिकाणी या घटकांवर काम करायचं. कारण मी काय हे माझ्या मनाने काढलं नाही, मागच्या 10-12 वर्षातल्या विश्लेषणावरून आपल्याला काढता येतं. आतापर्यंत तो ट्रेंड तसा चालू आहे. 24ला तोच फॉलो झालाय, 25लाही तोच झालाय, 23लाही तोच झालाय. त्या बेसिसवर मी तुम्हाला हे सगळं सांगतो, माझ्या मनाचा अजिबात नाही. इकडे जर बघितलं, आर्थिक वाढ आणि विकास, विकास म्हणजे काय याच्यावर प्रश्न आहे. PYQ शुमटर हा अर्थतज्ञ, त्याचं म्हणणं त्या ठिकाणी विचारलं होतं. लोकसंख्या, सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 10 वर्षात जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स अशा दोन्ही मिळून जवळजवळ तब्बल 33 प्रश्न आलेत. सरासरी प्रत्येक पेपरला 3 प्रश्न लोकसंख्येवर आहे. 2025चा लेटेस्ट ट्रेंड बघितला, पेपर काढून बघा, 6 प्रश्न तुम्हाला एकट्या लोकसंख्येवर आहेत. वर्गात प्रत्येक पॉइंट सकट सगळे प्रश्न घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, मग सगळे मायक्रो पॉइंट, दशवार्षिक, भारत, महाराष्ट्र, जग, हे सगळे घटक आपल्याला करायचे. लोकसंख्या 76चं धोरण, 2000चं धोरण, ठीक आहे, हे सगळं घेणार आहे. नागरीकरण, साक्षरता, सेक्स रेशो, डिस्ट्रिक्ट वाईज असेल, स्टेट वाईज असेल, जे लक्षात ठेवायचं ते सगळं पॉइंट टू पॉइंट. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं तिथे लक्षात घ्यायचंय, नोट डाऊन करायचं आहे. या पद्धतीने थोडंसं तिथे आपण जाणार आहोत. सामाजिक विकास, याच्यामधले योजना पेपरला आल्यात. जनधन योजना 6 वेळा विचारली मागच्या 10 वर्षात, 6 वेळा. विचार करा, ती जनधन योजना किती महत्वाची. वित्तीय समावेशनाची योजना परत परत जर 10 वर्षातल्या 6 पेपरला मला दिसली, तर त्या जनधनची तोडफोड मी केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी काढली पाहिजे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना, जी आता त्या ठिकाणी स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट झाली, ती विचारली. शहरी समस्या विचारल्या. डीबीटीचा फुलफॉर्म विचारला, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. 1 जानेवारी 2013 पासून आधार बेस आपण डीबीटी चालू केलं, ज्याच्यामध्ये अनुदान, सरकारमार्फत दिली जाणारी मदत ही अकाउंटला डायरेक्ट येते, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तो विचारला होता फुलफॉर्म. इकडे अन्न सुरक्षा कायदा, आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. 2013चा कायदा आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पण विचारलं जातं आणि कायदा पण विचारला जातो. ऍग्रिकल्चर मध्ये अभियान विचारलं जातं आणि इकडे कायदा विचारला जातो. तेच टॉपिक, त्याच पद्धतीचे प्रश्न पेपरला आपल्याला त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स मध्ये दिसतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे हे सामाजिक सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय एड्स कार्यक्रम वगैरे वगैरे योजना आहेत सगळे, ज्या त्या ठिकाणी पेपरला विचारले दिसतात. सामाजिक क्षेत्रातल्या सुधारणांमध्ये महिला बाल विकास मंत्रालयाच्या योजना असतील, अल्पसंख्याक समुदायाच्या योजना असतील, राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प 1986चा, ठीक आहे, तो, अनुसूचित जमाती. आता हा पॉलिटी मधला प्रश्न, शेड्यूल ट्राईब्स, कारण वंचित घटक आहेत ना, समावेशन कोणाचं करायचं असतं, वंचित घटकांचं. वंचित घटकात कोण येतं, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अपंग, वृद्ध, बालक, महिला इत्यादी. मग त्यांच्या संदर्भामधली त्या ठिकाणी प्रश्न हे येतात. आणि शाश्वत विकास, सगळ्यात जास्त प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती आहेत आणि त्याचे डिटेलमध्ये दिले बघा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कार्बन उत्सर्जन करणारा देश, ब्रुटलँड कमिशन, ग्रीन क्लायमेट फंड, MDG, SDG, रिओ परिषदा, SDG, नीती आयोगाच्या SDG, वातावरण बदलाच्या राष्ट्रीय कृती आराखडा आणि विकास आणि पर्यावरण शाश्वत, या दोघांचं रिलेशन. जर त्याच्यामधला कुठला रिसेंटचा रिपोर्ट वगैरे काय असेल तर. मग जर मी ओव्हरऑल सगळं अभ्यास जर इकॉनॉमिक्सचा मागच्या 10-12 वर्षाचा केला, तर मोजून मला फक्त एवढ्या सगळ्या विषयामध्ये 7 ते 8 टॉपिक सापडतात, 101%, ज्याच्यावर तुम्हाला 12 ते 13 प्रश्न 15 पैकी येतात. मी असं नाही म्हणत उगाच फेकायचं म्हणून, काही उगाच बडबड करायची म्हणून 100% 15च्या 15 प्रश्न येतील पण ते गॅरंटी नाही. एखाद दुसरा आउट ऑफ बॉक्स प्रश्न जाऊ शकतो, नो डाऊट, हे आपण तिथं मान्य केलं पाहिजे. पण मग 12-13 प्रश्न येतील का? हो, 100% 12-13 प्रश्न. मग जर मला एवढं सगळं
PYQ आणि सिलेबस मधून समजतंय, तुम्ही याच गोष्टीवर फोकस केला पाहिजे. आणि माझा प्रयत्न असेल लेक्चरमध्ये जे काही तुम्हाला नोट्स दिल्या जातील, जे काही प्रश्न त्या ठिकाणी दिले जातील किंवा जे मी शिकवेल तर ते या पॉइंटवर शिकवणार आहे. या पद्धतीने आपले इकॉनॉमिक्सचे साधारणतः लेक्चर, डिमांड ऑफ एक्झामिनेशन, पेपरला काय येतंय, आपल्याला काय आलं पाहिजे, आयोगाला काय अपेक्षित आहे, आपण कुठे चुकतो, आयोग कुठे चुकवतो, या 4-5 मुद्द्यांच्या भोवती आपलं सगळं लेक्चर असेल. या पद्धतीने आपण लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे, एवढंच फक्त महत्वाचं इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला ही PDF आली नसेल तर ती लेक्चर झाल्यानंतर लगेच ताबडतोब तुम्हाला अपलोड करायला सांगतो. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये अजिबात टेन्शन घेऊ नका. बॅच मध्ये लेक्चरच्या PDF मध्ये सुद्धा ही PDF अपलोड होईल, त्याच्याबद्दल पण निश्चिंत राहावा. आता तुमचे जे डाऊट्स आहेत ना, ते डाऊट्स तुम्ही विचारा, आपण ते डाऊट ऍड्रेस करूया. चला आता तुम्ही एक एक करू ना, थोडं गडबड करू नका, नाहीतर तुमचा डाऊट आहे ना काय होतो, निघून जातो आणि मग एखाद्याला वाईट वाटतं, अरे मास्तरनी माझा डाऊटच नाही घेतला. एक एक जण मी नाव घेईल ज्याचा डाऊट मी क्लिअर करतोय. जर समजा त्याचा दुसऱ्याचा झाला नाही तर त्यांनी प्लीज, ते कमेंट अशा वर पळतात, तर तेवढं फक्त ऍडजस्ट करून घ्या. तुमचे डाऊट्स विचारा आणि मग शेवट मी कन्क्लुजन मध्ये येतो. हे सगळं कुठून वाचायचं, पुस्तक, रेफरन्स बुक वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करू. यस, चला डाऊट विचार. नोट्स मी देणार आहे. करंट अफेअर्सचे लेक्चर तुमचे इन्क्लूड आहेत याच्यामध्ये, पण जर तुम्हाला खूप डिटेलमध्ये चांगलं करंट अफेअर्स करायचं असेल तर मग तो तिकडचा कोर्स हे करा. तो 249 रुपयालाच आहे, त्याच्यामुळे त्याचा काही लोड घेऊ नका जास्त. यस प्रीती, 2027 प्री एक्झाम साठी अपियर होणार आहे, तर मी आता मंथली करंट अफेअर्स सुरू केलं आणि ओके, हा चालेल, काही नाही प्रॉब्लेम. मंथली करंट अफेअर सुरू केलं तुम्ही तरी चालेल 27 साठी, काहीच अडचण नाही. आणि बॅच मधलं करंट एकदा टॉपिकचा मुस्कान, एकदा टॉपिकचा स्टडी केल्यानंतर रिव्हिजन. ठीक आहे, हा सांगतो, रेफरन्स बुक सांगतो, हा नोटची प्रिंट काढता येईल, मी सांगतो. रिव्हिजन पण कशी करायची मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे श्रेया, टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस मी करंट अफेअर्स शिकवेल तेव्हा तुम्हाला आर्थिक घडामोडी सेपरेट टॉपिक आहे, तो आर्थिक घडामोडी मी तुमच्या GS ला कोरिलेटेड करूनच शिकवणार आहे. तुमचा तो प्रश्न मिटला, त्याच्यामुळे त्याचा काही लोड घेऊ नका, मी तुम्हाला तिथे सांगतो स्पेशली. ठीक आहे, तुम्ही जर लेक्चर केले असतील तर मी स्पेशली सांगतो हा GS ला प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो. हा चालू शकतं ना DNA, हा का नाही चालणार, कारण ते दोन्ही गोष्टी एकच आहेत, फक्त DNA मधल्या फॅक्च्युअल गोष्टी प्रीला येतील आणि अनालिटिकल गोष्टी मेन्सला येतील. हा बुक्स सांगतो मी जेवढ्या नोट्स देईल तेवढी त्या ठिकाणी चांगली करा. मी नोट्स देईन तुम्हाला, टॉपिकचे जे नोट्स आहेत ना तेवढी देईल, त्या आधी चांगली करा, मग आपण रेफरन्स बुकचा विचार करू. लगेच रेफरन्स तुम्हाला सांगणार आहेत पोरं की कोळंबे सर करा किंवा देसले सर करा, पण मुद्दा लक्षात घ्या, राज्यसेवा मेन साठीची पुस्तकं आहेत, 700-800 पानाची पुस्तकं आहेत. टॉपिक मी तुम्हाला इथे सगळं क्लिअर दाखवलंय, कोणत्या घटकावर प्रश्न येतो, कोणत्या मायक्रो घटकावर प्रश्न येतो, कसा प्रश्न येतो, हे जर मी सांगतो तर तेवढ्या बाबतीत विश्वास ठेवा. जेवढी नोट्स तुम्हाला मी शेअर करेल प्रायमरी लेवलला आधी ती करा. जर तुम्हाला असं वाटलं की ते कमी पडतंय, माझ्याकडे वेळ शिल्लक आहे, माझ्याकडे अजून अभ्यास करायचा, तेव्हा मग रेफरन्स बुक कुठलं पण एक यूज करा. हो होतात एक्सपोर्ट, डाउनलोड करू नका, डाउनलोड तुमच्या ऍपमध्येच होतात. एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे, एक्सपोर्ट केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होत. हा करंट अफेअर्सचे तुमचे सेपरेट लेक्चर होणार आहेत. हा क्लासच्या नोट्स सफिशियंट आहेत. रेफरन्स बुक सध्याला घेऊ नका, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, पुस्तकं चांगली आहेत पण खूप मोठी आहेत आणि ती राज्यसेवा मेन्सची आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सध्या गरज नाहीये. डाउनलोड ऑप्शन वर जाऊ नका, एक्सपोर्ट ऑप्शन वर जावा. एक्सपोर्ट ऑप्शन केला तर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतील. 100% कंबाईनचा पण स्टडी होईल, टेन्शन घेऊ नका. फक्त नोट्स रेफर करा, नाही काढल्या तरी चालतील, मायक्रो नोट्स काढा. मग तुम्ही त्या नोट्स मधून अभ्यास केल्यानंतर जर काही गोष्टी कन्फ्युजन करणाऱ्या, पाठ न होणाऱ्या, लक्षात न राहणाऱ्या असतील तेवढ्याच्या मायक्रो नोट्स काढा.
नोट्सवरून मायक्रो नोट्स काढा. हा, अकॅडमीचं जे बुक आहे तेवढं केलं, क्लास नोट्स जी आहे तेवढी केली तरी पुरेशी आहे, ती माझीच आहे. हा हो, प्रॅक्टिस एमसीक्यू असतील ना ते मी घेणारच आहे. ज्यांनी आधी ईश्वरी यस माइंड मॅप केला तर फायदाच होणार आहे, त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पीवायक्यू मधल्या पाठ करायला भेटणार आहेत. कुणाल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, आता मी करंट अफेअर्स बद्दलचे 2-3 डाऊट क्लिअर करतो. हो, प्रॅक्टिस एमसीक्यू असतील. प्रॅक्टिस एमसीक्यू लेक्चर मध्ये असणार आहे, तुम्हाला त्याची पीडीएफ येणार आहे, टेन्शन घेऊ नका, ते मी काढून देईल. लक्षात घ्या, ज्यांचा 2026चा अटेम्प्ट आहे त्यांना 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 इथपर्यंत चालू घडामोडी करायचे करंट. आणि ज्यांचा 2027चा अटेम्प्ट आहे, प्रिलियम साठी सांगतोय मी, या लोकांनी 1 जानेवारी 2026 ते जेव्हा पेपर असेल ना त्या पेपरच्या आदल्या महिन्यापर्यंत, ठीक आहे, म्हणजे समजा पुढच्या जूनला पेपर आहे किंवा एप्रिलला पेपर आहे, तर असं कन्सिडर करू एप्रिलला पेपर आहे तर मार्च 2027 पर्यंत करंट करायचं. म्हणजे एक साधारणतः एक्झामच्या 1 महिन्या आधीपासून 1.5 वर्षाचं करंट तुम्हाला काढावं लागतं. 1.5 वर्ष. क्लास नोट्स येतात ना पोस्टनी. येस, माइंड मॅप हे तुमचे रिव्हिजनच्या नोट्स आहेत. क्लास नोट्स हे तुमची रेफरन्स बुक टाईप तुमच्या जे काही मी शिकवणार आहे ते आहे. हे थेरोटिकल आहे आणि हे पूर्णपणे पीवायक्यू बेस्ड फॅक्च्युअल गोष्टी कंटेंट काढलेला आहे. माइंड मॅप त्याच्यात सगळ्या फॅक्ट्स आहेत. लिहून घ्यायच्या का प्रिंट काढायच्या? प्रिंट काढा ना, काही प्रॉब्लेम नाही, मी प्रिंट फॉर्मॅटमध्येच देईल. हा, A4 साईज वालेच देईल मी, टेन्शन घेऊ नका. हो, एमपीएससी युपीएससीच्या प्रिलियम दोन्हीसाठी महत्वाचं, म्हणून दोन्ही सांगितलं ना. प्रणाली, जे टॉपिक तुम्ही करताय त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह करा, कारण तुम्हाला जर अभ्यासच नाही केला तर मग नाही सुटणार आहे. पण जो टॉपिक, समजा माझा दारिद्र्याचा टॉपिक झाला, शिकून झालाय किंवा वाचून झालाय, मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्याचे पीवायक्यू बॅच मधून पीवायक्यू करा, टॉपिक वाईज करा. सगळं नाही वाचून झालं तर मग टॉपिक आणि सब्जेक्ट वाईज जावा. हो, दोन्ही इन्क्लूड आहेत. मी जे शिकवतोय ते बऱ्यापैकी तुमच्या क्लास नोट्स मध्ये सगळं असेल. अपडेटेड जेवढं असेल तेवढं मी इथं वर्गात सांगेलच, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यामध्ये समजा क्लास नोट 2024 ची आहे आणि 2025 ला एचडीआय आलाय, तर 2025 ची लेटेस्ट आकडेवारी मी इथं सांगेल ना, ती तिथं तुम्ही ऍड करा. मी सांगेल तेव्हा की हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. हो, 2024 इथं लिहिलंय ना. 2025, 24 नाही, 2025. 24 नाही, 24 खूप लांब झालं. हा, स्टेट बोर्ड सांगतो ना मी. 2 स्टेट बोर्ड आपल्याला करायच्यात, 11वी 12वी, त्याच्याबद्दल बोलणार आहे. जर तुम्हाला कोमल अवघड जात असेल तर तिथून चालू करायचंय. 30 ते 35 लेक्चर 1-1 तासाचे मी कव्हर करेल त्याच्यात. शंभर टक्के रेकॉर्डेड लेक्चर रेफर करा, काही प्रॉब्लेम नाही. बेंचमार्क टेस्ट म्हणजे काही अभ्यास न करता जेव्हा तुमचा जनरल नॉलेज असेल किंवा तुम्ही आतापर्यंत जेवढं वाचलंय ते, की तुम्ही कुठे किती पाण्यात आहात हे चेक करणारी बेंचमार्क टेस्ट आहे. म्हणजे तुमचा आधार बेस कुठे असेल तो. पीवायक्यू साठीचं एक तर प्रिलियमचं विश्लेषणाचं पुस्तक तुम्हाला दिलंय. 22,000चा ठोकळा जो आहे ना आपला ज्ञानदीपचा, तो तुम्हाला अवेलेबल आहे, तो घ्या. पीवायक्यू साठीचं पुस्तक 22,000चा ठोकळा, ऑल इन वन नावाचा ऍप आहे, तिथे तुम्हाला अवेलेबल आहे. डिजिटल प्लस हार्ड कॉपी दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहे, दोन्हीपैकी कुठलंही घ्या. ऑल इन वन, ज्ञानदीप ऑल इन वन वरती तो अवेलेबल आहे, 50% डिस्काउंट मध्ये तो भेटून जाईल. ज्ञानदीपचे स्टुडंट त्याच्यामुळे.
ठीक आहे. आता जे स्टेट बोर्ड, यस, अजून कोणाचा डाऊट नसेल तर बघा, मी तुम्हाला स्टेट बोर्ड सांगतो. ज्यांना इकॉनॉमिक्सचा खूप अवघड आहे, हो बेसिक पासून शिकवेल, टेन्शन घेऊ नका. क्लास नोट्स म्हणजे तुम्ही नाही नाही नाही, मी तुम्हाला A4 साईज मध्ये द्यायचा प्रयत्न करतो ना, पीपीटी पण देईलच, पण A4 साईजचे नोट्स म्हणजे ते प्रिंटआउटला पैसे कमी लागतील. ईश्वरी 9011661020 नंबर, याच्यावर कॉल करा. तुमचा जर तो काही टेक्निकल 9011661020 या नंबरला डिजिटल टीमच्या कॉल करा. ते तुम्हाला मार्कांच्या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये बेंचमार्क टेस्टचे मार्क वगैरे ते तुम्हाला सांगतील. हा, बेसिक पासून आहे आपलं. माझं 11वी-12वी पण मी इन्क्लूड करतो. 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड इकॉनॉमिक्स साठी, त्याच्यामध्ये पण 11वीचं जो काही सिलेबस आहे, 3rd चॅप्टर आहे, तो करायचा नाही. विभाजन मूल्य असं नाव आहे, विभाजन मूल्य करू नका, हे करायचं नाही. 12वीच्या पुस्तकांमधून चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3A, 3B, 4th चॅप्टर आणि 5th चॅप्टर, नाही 5वा नाही, 4, 2, 3A, 3B आणि 4 असे 4, एकूण 5 चॅप्टर तुम्हाला करायचे नाहीयेत. हे 5 स्किप करा, 5 चॅप्टर स्किप करा. लक्षात घ्या, जे मी तुम्हाला इथे सांगितलंय त्याच्यामध्ये 11वीच्या पुस्तकातून आणि 12वीच्या पुस्तकातून 11वी मधून 3रा चॅप्टर आणि 12वीच्या पुस्तकातून 2रा, 3रा अ, 3रा ब आणि 4था, हे 5 चॅप्टर स्किप करा. बाकी 15 चॅप्टर उरतात, ते 15 चॅप्टर आपल्याला करायचे. त्याची यस, बेसिक पासून इकॉनॉमिक्स मध्ये मी 11वी-12वी मधले बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला घेईन, काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला नाही समजलं तर मला विचार. माझ्या बाजूने तुम्हाला मार्क कसे येतील या दृष्टीने 100%, 100 म्हणण्यापेक्षा 1000% प्रयत्न असेल. ठीक आहे. अजून कोणाचा काही डाऊट आहे का? किती घेत? चला, तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा. हर्षू, अजिबात माहिती नाही मला, खरं सांगतो. ऑप्शनल म्हणून नो आयडिया. जमलं तर तुम्ही महेश सरांना विचारा. महेश सरांचा इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स 2 विषय आहेत. एवढा मेन्सच्या बाबतीतलं काही नॉलेज तेवढं मला नाही. इकॉनॉमिक्सचा मेन्सला सिलेबस काय, ऑप्शनलला सिलेबस काय, मला माहित नाही जास्त. हो, एकनाथ 100%, नाही एकांत, सॉरी, एकांत 100%. जेवढे लेक्चरला घेईल तेवढं चांगलं करा. हा, सांगतो रिव्हिजन किती दिवसात करायची. स्टेट बोर्ड जर तुमचं बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स असेल, तुम्हाला टेन्शन नसेल तर नका करू, काही गरज नाही. खूपच वीक आहे, मला खूपच भीती वाटते, तर इकॉनॉमिक्स वाचा. नाही, लॅपटॉप मध्ये चालत नाही. रेफरन्स बुक 2028 साठी गरज नाहीये. जेवढे लेक्चर मध्ये नोट्स आणि लेक्चर घेतो तेवढंच कर बाबा. हर्ष, कधी चालू होतील? आता ते शेड्यूल आपलं येईल ना नेक्स्ट सॅटर्डेला, तेव्हा मला पण लक्षात येईल. 1-2 आठवड्यात तुमचं हिस्ट्रीचा बऱ्यापैकी पोर्शन कव्हर झाल्यावर इकॉनॉमिक्स चालू करूया. MCQ ला बाहेरचा सेट घेऊ नका, ते आपण इथं घेणारच आहे टेस्ट. PYQ घ्या, 22,000चा ठोकळा घ्या. राहुल, 70% वेळ तुमचा प्रिलियमला दिला गेला पाहिजे, 30% वेळ तुम्ही मेन्सला देऊ शकता. पण जर तुम्ही एकदमच फ्रेश असाल तर 100% वेळ प्रिलियमला द्या आता, कारण वेळच नाही आपल्याकडे, राहिलेत 4-5 महिने. जेव्हा लेक्चर चालू होतील तेव्हा तुमचे डेली टेस्टची MCQ PDF तुम्हाला मिळून जाईल. जशी इतिहासाची पडतीये तशी इकॉनॉमिक्सची पण मिळणार, 100% मिळणार. सांगितलं ना प्रेम, सध्या रेफरन्स बुक घेऊ नका, सध्या घेऊ नका. ऐका माझं, लेक्चर संपल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं क्लास नोट्स आणि ते पुरेसं नाही, मग आपण तिकडे जाऊया. सुवर्णा, करंटचे पण या सॅटर्डेला तुम्हाला सगळी पिक्चर क्लिअर होईल. करंटचे लेक्चर किंवा कोणत्या बॅचचे लेक्चर चालू होणार आहेत हे सगळं. आता शेवटी ते कसं असतं,
रोटेशन फॅकल्टी कसा अवेलेबल आहे, स्टुडिओ कसा अवेलेबल आहे, त्याचे खूप सारे फॅक्टर्स असतात, त्याच्यावर डिपेंड असतं. आता करंट मला शिकवायचं म्हटल्यानंतर आधी मला करंटचे नोट्स काढावे लागतात. ठीक आहे, करंटच्या नोट्स काढावे लागतात असे. प्रफुल्ल, एकदाच युट्यूबला जाऊन फक्त एकदा एमपीएससी नवीन पॅटर्नची अभ्यासाची सुरुवात, राज्यसेवेची सुरुवात नवीन पॅटर्नची कशी करायची हा महेश सरांचा व्हिडिओ आहे, तेवढा एक बघा, तुम्हाला बेसिक पासून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यामध्ये सगळं सांगितलंय सरांनी. महेश सरांचं तेवढं एक लेक्चर अटेंड करा. कारण कसं ते 2-3 मिनिटात सांगून नाही होणार, तुम्हाला ते सविस्तर करावं लागणार आहे. मग महेश सरांनी त्याच्यात पूर्ण सविस्तर सांगितलंय. एमपीएससी न्यू पॅटर्न अभ्यासाची सुरुवात कशी करावी. ठीक आहे, महेश शिंदे सर असं सर्च करा किंवा ज्ञानदीप अकॅडमी सर्च करा, तिथे महेश सरांचा एक व्हिडिओ आहे, तेवढा फक्त बघा. प्रणाली, आता साधारणतः प्रत्येक सब्जेक्टला 30-35 लेक्चर लागतात. या हिशोबाने आता विचार करा. कसं आहे, तेवढं फोरकास्ट नाही करू शकत की सगळंच कधी कंप्लीट होईल, पण आमचा हा प्रयत्न आहे की जेवढं तुम्हाला प्रिलियमच्या आधी कंप्लीट करता येईल तेवढं आम्ही करू. ठीक आहे, कारण खूप साऱ्या फॅक्टरवर ते डिपेंड असतं. उगाच मी तुम्हाला काहीतरी शब्द द्यायचो आणि ते पूर्ण नाही झाल्यावर तुम्ही म्हणणार तुम्ही सांगितलं होतं आणि मग ते तसं झालं नाही. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती. ठीक आहे, आता रिव्हिजनचं मॉड्यूल. यस, रिव्हिजनच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या. मला कोणीतरी विचारलं होतं की आता रिव्हिजन किती दिवसात करायचे, डिपेंड. आता एक समजा, आता जर मला विचारलं, आता माझी स्ट्रॅटर्जी तशी आहे बरं का, प्रत्येकाची वेगळी असू शकते रिव्हिजनच्या मॉड्यूलची. ठीक आहे, मी जर दारिद्र्य हा चॅप्टर वाचतोय, तर दारिद्र्य चॅप्टर वाचताना मी आधी काय करेल रे, त्या ठिकाणी त्या दारिद्र्याचं लेक्चर केलं. लेक्चर केल्यावर मी त्याची नोट्स वाचली. नोट्स वाचल्यानंतर प्रीला प्रश्न कसे येतात ते मी बघितले. प्रीचे प्रश्न त्याचे मी कसे येतात ते बघितले. ठीक आहे, त्याच्यानंतर मी ओव्हरऑल इकॉनॉमिक्सच्या ऑल प्रश्नांमधला दारिद्र्य या चॅप्टरवरचे ऑल पीवायक्यू. ठीक आहे, दारिद्र्याचे ऑल पीवायक्यू मी बघितले. मग मला कळलं पेपरला प्रश्न कसा येतोय. चॅप्टर माझा लेक्चर करून झाले, नोट्स वाचून झाली, प्रिलियमचे प्रश्न बघून झाले, ऑल दारिद्र्याचे प्रश्न बघून झाले. मग मी तो माइंड मॅप मधून रिवाइज केला. आता माइंड मॅप मधून तुमची रिव्हिजन पीवायक्यू ची होती, ही संध्याकाळी झोपताना त्या चॅप्टरची करायची संध्याकाळी. ठीक आहे, हे झालं डेलीचं शेड्यूल तुमचं त्या सब्जेक्टचं, व्हॉट एव्हर कोणता सब्जेक्ट घेता येते. आता त्या सब्जेक्टला परत रिव्हिजन कधी द्यायची त्याचं शेड्यूल मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही आता इकॉनॉमिक्स करताय, इको चालू आहे, इको तुम्ही पुढचे 10 दिवस केलं, 10 दिवस संपले, इकॉनॉमिक्स तुमचं पूर्ण झालं. दुसरा सब्जेक्ट तुम्ही घेतला पॉलिटी. पॉलिटी जेव्हा तुम्ही घेता, पुढचे 10 दिवस तुमचं पॉलिटीचे असणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला काही 10-20% वेळ या इकॉनॉमिक्स साठी द्यायचंय. तिथे तुम्ही रिव्हिजन करा. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, माइंड मॅप मधून वाचा किंवा क्लास नोट्स मधून वाचा. तुम्ही ज्याच्यात हायलाइट करून त्या ठिकाणी ठेवलंय, अंडरलाईन करून ठेवलंय, ते तुम्ही वाचा, किंवा तुम्ही मायक्रो नोट्स काढले तर त्या वाचा. त्या पद्धतीने मग ते सायकल पुढे 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 चालत राहतं. म्हणजे आता इकॉनॉमिक्स चालू आहे, त्याच्याबरोबर रिव्हिजनला माझा त्याच्या मागचा सब्जेक्ट, असं या पद्धतीने रिव्हिजनचा मॉड्यूल ठेवा. रीड करावं लागेल, सय्यद समजून घे, वा त्या काही गोष्टी पाठ करायच्या ते मी सांगेलच, हे पाठ करा. ठीक आहे, 70% समजून घ्यायचं आणि 30% गोष्टी पाठ करायच्या. सत्तावीसच्या मुलांनी मेन्सचा सिलेबस आत्तापासून केला पाहिजे. पहिला तर ऑप्शनल केला पाहिजे. श्यामल, 27च्या अटेम्प्ट वाल्यांनी मेन्स आत्तापासून केलं, या मुवमेंट पासून पुढे कंटिन्यू करायला पाहिजे. त्याच्याबरोबर प्रिलियम चालू ठेवा. प्रिलियमच्या लेक्चर आणि नोट्स आणि ते एमसीक्यू पीवायक्यू आणि उरलेला 70% वेळ मेन्सला. 26 वाल्यांनी 2026चा ज्यांचा 31 मेचा अटेम्प्ट आहे त्या लोकांनी 70 ते 80% वेळ प्रिलियम आणि पुढचे 1-2 महिने 20-30% वेळ मेन्स. जर तुमचं प्रिलियम वाचून झाला असेल तर अगदीच फ्रेश आहे, शून्यातून सुरुवात आहे, 100% प्रिलियम करा. यस हर्षू, थँक्यू.
हो, एक एक तास दीड तासामध्ये लेक्चर अपलोड होतं, प्रोसेस होतं ते सिस्टीम मध्ये आणि ऑटोमॅटिक अपलोड होतं. तुम्हाला एक दीड तासांनी ते लेक्चर बघायला भेटेल इथंच ऍपमध्येच. असं काही नाही मुस्कान, तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही वाचून एक दोन वेळा वाचून लक्षात राहते तर कशाला परत परत वाचत बसायचंय. डिपेंड प्रत्येकाच्या एखादा एक पाठी आहे, ज्याचं एकदा वाचल्यावर लक्षात राहतं त्यांनी परत कशाला वाचायचं, त्यांनी फक्त गो थ्रू करायचं. असं डिपेंड तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे त्याच्यावर. एकांत 100% झिरोतून सुरुवात आहे ना, टेन्शन घेऊ नका अजिबात नाही. आता सध्या प्रिलियम फोकस करा, मग आपण मेन्सकडे जाऊ. जर समजा प्रिलियम चांगलं कव्हर होतंय आणि वेळ राहतोय तर 10-20% मेन्सच्या ऑप्शनलला सुरुवात करा, तुमचा जो कोणता ऑप्शनल असेल तो. श्रद्धा, महेश सर हे खूप चांगले सांगू शकतात की ऑप्शनल कसा निवडायचा. तुम्ही एकदा युट्यूबला ते ऑप्शनल कसा निवडायचा याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो पण बघून घ्या. मला जमलं तर मी प्रिलियमच्या बॅचमध्ये 2-3 व्हिडिओ किंवा तुमच्या ग्रुपमध्ये या लिंक तुमच्या रिलेटेड आहेत त्या मी शेअर करायला सांगतो. आज संध्याकाळपर्यंत सगळ्या लिंक शेअर होतील. येस, अजून काही डाऊट्स आहेत का? देऊ शकतो, प्रिलियम निघली तर 100% देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. उम्मीद पे तो दुनिया कायम आहे, आपण काय सोडायची. कोमल टेन्शन घेऊ नका, लेक्चर मध्ये मध्ये मी जेव्हा लेक्चर चालू होतील तेव्हा 100% तुम्हाला एमपीसी बद्दल सांगेल, काही टेन्शन घेऊ नका. होप्सो तुमचे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झालेत. देणार आहे, करंट अफेअर्सच्या नोट्स देणार आहे. खूप जास्त चांगलं करायचा प्रयत्न करूया. सर बघा, शून्यातून ज्यांची सुरुवात आहे टेन्शन घेऊ नका. ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत तरी काही लोड नाहीये. सध्या आपण त्या हिशोबाने प्रिलियम ज्यांना अटेम्प्ट द्यायचा आता त्याच्यावर फोकस करू आणि त्या पद्धतीने थोडंसं आपलं नियोजन करा. लवकरच भेट होईल आपली लेक्चरच्या स्वरूपामध्ये. करंटचे लेक्चर युट्यूबला तर सध्या चालू आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता. करंटचे लेक्चर युट्यूबला सुरू आहेत, रोजचे मी घेतो, तर तिथे आपण भेटत जाऊया. सूरज चालेल, होमवर्क पण देत जाईल. दिला नाही मी आतापर्यंत कधी, पण प्रयत्न करू. हो, आधी देईल मी, त्या चॅप्टरच्या आधी नोट्स देईल, म्हणजे तुम्ही प्रिंट आउट काढून बसाल. ठीक आहे. होप्सो तुमचे सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेत. लवकरच भेटू. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांबरोबर बोलून मला पण छान वाटलं. लवकरात लवकर भेटूया. आपल्याला खूप चांगले मार्क्स घ्यायचे, लवकरात लवकर पास व्हायचंय. जास्त वेळ थांबायचं नाहीये, अजिबात वाऱ्या करायच्या नाहीयेत. लवकरात लवकर जेवढं इथून अभ्यास करून पोस्ट काढता येईल तेवढा प्रयत्न आपण प्रॅक्टिकली करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांना गुड डे आणि लवकरच भेटू. चला, गुड डे सगळ्यांना.